नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। लग्नाची वेडी या आजच्या भागामध्ये विनायक सुद्धा रुसलेला असतो आणि त्याला हसवण्यासाठी मधु आणि राघव आणि घरातील सर्वजण हे खूप काही असे डान्स करत गाणे लावून त्याला हसवण्याचा प्रयत्न करत असतात। इकडे सावी सुद्धा रुसलेली असते। तेव्हा सिंधूने सावीचे सर्व फ्रेंड्स गोळा करून मस्त असे बलून्स लावून ती सुद्धा सावीला हसवण्याचा प्रयत्न करत असते, म्हणजे एक मस्त असं गाणं लावून डान्स करत असते। मात्र सावीचा राग काही जात नाही आणि विनायकचा सुद्धा नाही। त्या दोघांना सुद्धा एकाच वेळी राग आलेला असतो, कारण एकमेकांबरोबर एकमेकांना बोलून न दिल्यामुळे। तर तिकडे विनायक म्हणतो की थांबा, तुम्ही जे काही करताना ते मला अजिबात आवडलेले नाही आणि या क्षणी मला कोणाशीच बोलायचे नाही। राघव म्हणतो की अरे विनायक बाळा, असे काय करतो? मी सर्वांना एकत्र बोलावले कारण हा प्लॅन माझाच आहे आणि तू कुणाशीच बोलत नाही, त्यामुळे तू सर्वांशी बोल आणि एकदा घरात तू जर कोणाशी बोलला नाही तर घरात सुद्धा कुणाला करमणार नाही, त्यामुळे प्लीज तू बोल। विनायक म्हणतो की नाही, मला आत्ता कुणाशी बोलायचे नाही। त्यानंतर इकडे सावी सुद्धा म्हणत असते की हे काय चालले आई, हे सर्व तूच केले ना आणि मला तर तुझाच राग आला, मला नाही बोलायचे तुझ्याबरोबर। सिंधू म्हणते की अगं सावी बाळा, असे काय करतेस? आणि बघ ना, किती छान असे बलून्स लावले आणि गाणं सुद्धा किती छान लावले, तर फक्त तुला हसवण्यासाठी तुझे इतके फ्रेंड्स सुद्धा आले आणि सर्वांना मी चॉकलेट सुद्धा आणलेले आहेत। तेव्हा सावीची एक फ्रेंड म्हणते की अगं सावी, तू सॅड आहे ना, त्यामुळे तुला हसवण्यासाठी आम्ही येथे सर्वजण आलोत। सावी मात्र तिचा राग जातच नसतो। सावी म्हणते की मला आत्ता कुणाशी बोलायचे नाही। सिंधू म्हणते की अगं सावी, इतके सर्व फ्रेंड्स आले आणि तू जर बोलली नाही तर त्यांना किती वाईट वाटेल। सावी म्हणते असते की मी त्यांना बोलावले नाही, तूच त्यांना बोलावले होते, काय गरज होती त्यांना बोलावण्याची? तेव्हा सिंधू त्या मुलांना म्हणते की आता सावी काही ऐकणार नाही, त्यामुळे तुमच्यासाठी मी चॉकलेट आणले ना, म्हणून सिंधू प्रेमाने एक एक चॉकलेट त्या मुलांना देते। त्यातील एक मुलगा म्हणतो की आओ सिंधू काकू, पण सावीला इतकं चिडण्यासारखं काय झालं? तेव्हा सिंधूला राघव निघून गेल्याचं ते क्षण आठवतात। सिंधू म्हणते की आता सावीचा राग काही जाणार नाही। तर त्यातील एक मुलगा म्हणतो की सावी का चिडली असेल इतकी पण? सिंधू म्हणते की अरे पण तिने व्यवस्थित अभ्यास केला नाही, त्यामुळे मी तिच्यावर रागावले, म्हणून ती इतकी चिडली। तेव्हा लगेच त्यातील एक मुलगा म्हणतो की अहो पण डॉक्टर काकू, सावी तर खूप हुशार आहे आणि ती स्कूलमध्येच फर्स्ट येत असते, त्यामुळे तिने अभ्यास नाही केला तरी चालतो। तेव्हा सिंधू म्हणते की असे काही नसते, प्रत्येकाला अभ्यास करावाच लागतो आणि ते मुलं सिंधू आणि सावीला बाय करून निघून जातात। त्यानंतर इकडे राघव म्हणतो की विनायक, अरे काय झालं? तुझा राग घालवण्यासाठी आम्ही काय करू शकतो ते सांग। विनायक म्हणतो की आता मला कुणाशी बोलायचे नाही, प्लीज मला झोपून द्या। राजश्री म्हणते की अरे काय झाले तू सांग ना, तू बाबांवर रागवलेला आहे, मग मला आजीला तरी सांग। तेव्हा राजश्री प्रेमाने विनायकला विचारत असते। त्यावर लगेच विनायक म्हणतो की मला डॉक्टर काकू आणि सावी यांच्याशी बोलायचं, तू मला फोन लावून देते का? नाहीतर तू मला त्यांना भेटायला घेऊन जाशी का? तेव्हा मात्र सर्वांना टेन्शन येते। इकडे सिंधू सुद्धा सावीला म्हणते की अगं काय झाले, कशाला इतकं चिडतेस? तुझे सगळेच फ्रेंड्स आले होते, ते सुद्धा नाराज होऊन निघून गेले ग। तर लगेच सावी म्हणत असते की मी तुला स्माईल करायला हवी ना, मग तू मला विनूला भेटण्यासाठी घेऊन चल। तर सिंधू लगेच सावीवर ओरडते आणि इथून पुढे कधीही विनायकचं नाव घ्यायचं नाही असे सिंधू सावीवर जोराने ओरडते। तर लगेच सावी आतमध्ये निघून जाते। सिंधू मनात म्हणत असते की राघव, काय केले तुम्ही हे? माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरचं हसू सुद्धा तुम्ही हिरावून घेतले, मी तुम्हाला याबद्दल कधी माफ करू शकणार नाही। त्यानंतर इकडे राघव सुद्धा विनायकला एकदा सांगितले तुला या घरामध्ये त्या दोघींचं नाव घ्यायचं नाही, म्हणून राघव जोराने ओरडतो आणि तिथून निघून जातो। विनायक म्हणतो की आजी बघितलेस का, बाबा काय कधीच असे नव्हते, पण आता तर ते वेगळेच वागतात। मग आश्रमात होते तेव्हा बाबा खूप छान वागायचे, मग मी या घरी का आला असेल तेच कळत नाही। तेव्हा राजश्री विनायकला समजावते, म्हणते की अरे विनायक बाळा, बाबा आता रागवले, आपण त्यांचा राग घालवण्यासाठी दोघे त्यांना गुदगुल्या करू, म्हणजे त्यांचा राग लगेच सहज निघून जाईल आणि ते सध्या थोडे डिस्टर्ब आहे ना, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको, बाबांचा राग लवकर गेल्यानंतर ते पुन्हा शांत होतील।
तर विनायक हा मधूकडेच बघत असतो. त्यानंतर इकडे सावीला ताप भरलेला असतो आणि ती तापेमध्ये म्हणत असते की विनू, पोलीस काका लवकर या, मला तुम्हाला भेटायचे. तर सिंधू हे सर्व बघत असते. त्यानंतर इकडे राघव हा रूममध्ये सिंधू आणि त्याचा जो काही आपल्या बाळासोबतचा फोटो आहे तोच बघत असतो आणि तो फोटो घेतो तेव्हा त्याला मंगेश सोबतच्या सिंधूने हात धरलेलाचा क्षण आठवतो. तर लगेच राघव रागाने तो फोटो फाडतो आणि त्याच वेळेस मधू आलेली असते आणि मधूच्या अंगावर त्याने त्या चिटोऱ्या फेकलेल्या असतात. मधू म्हणते की राघव असे का वागतोस, आपण घरच्यांना सिंधू जिवंत आहे हे सर्व सत्य सांगायला हवं. तर राघव काही ऐकायला तयार नसतो आणि तो म्हणतो की अगं मधू, मी तुझा बर्थडे कसा विसरलो तेच मला माहिती नाही. आपण लगेच उद्याच्या उद्या तुझा बर्थडे हा कुठेतरी छान अशा जागेत जाऊन सेलिब्रेट करू आणि मस्त असा केक आणतो. तुझ्यासाठी काय सरप्राईज हवं ते सुद्धा मी तुला देतो, पण आत्ता मला खूप झोप आली, मला कुणाशी बोलायचे नाही, म्हणून राघव झोपण्यासाठी निघून जातो. मधू मनात म्हणत असते की मी राघवची बायको होण्याची इतके दिवस स्वप्न बघितली होती. देवा, आता तरी हे सुख माझ्याकडून हिरावून घेऊ नको. त्यानंतर इकडे विनायक ठरवतो की मी सावीला फोन करू का, म्हणून तो सावीला फोन लावत असतो, मात्र काही फोन लागत नाही. त्यानंतर इकडे सावीला तर खूप ताप भरतो. सिंधू तिच्या डोक्यावर पट्ट्या ठेवत असते आणि सावी ही बरचळत असते की पोलीस काका, विनायक या ना लवकर. त्यानंतर इकडे राघव हा सिंधूचा फोटोकडे बघत असतो आणि त्याला सिंधू ही आपल्या रूममध्ये आल्याचा भास होतो. तर सिंधू विचारते की राघव सर, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत, म्हणून मी तुमच्याकडे परत आले. आणि तर राघव म्हणतो की याला काय म्हणतात की प्रेम म्हणतात आणि आपलं प्रेम हे कधीही व्यर्थ जाणार नाही, ते आपल्याला एकमेकांजवळ खेचून आणतंच. तर राघव सांगू लागतो की सिंधू, मी फक्त हा श्वास चालू होता पण मी जिवंत नव्हतो, पण आता तू आली आहे ना, त्यामुळे मी माझ्या आयुष्याला नव्याने सुरुवात करतो. मी तुला आता कुठेही माझ्यापासून दूर जाऊन देणार नाही. आणि एक गोष्ट सांग सिंधू, तू कशी होती? सिंधू म्हणते की राघव, माझी सुद्धा अवस्था अगदी तुमच्यासारखी, मनामध्ये सतत तुमच्या आठवणी. सिंधू म्हणते की मी सुद्धा तुमच्याशिवाय नाही जगू शकत, आता आपण एकमेकांना नाही सोडायचे. राघव म्हणतो की सिंधू, तू फक्त माझी आहे, मी तुला कुठेही जाऊन देणार नाही, आता आपण नव्याने सुरुवात करू आपल्या संसाराला, आता मी आले आहे ना. सिंधू म्हणते की हो राघव सर, मी सुद्धा तुमचीच आहे आणि आता मी सुद्धा कुठेच जाणार नाही तुम्हाला सोडून. तर राघव आणि सिंधू प्रेमाने एकमेकांना मिठी मारतात, मात्र ते मधूचे स्वप्न असते आणि मधू लगेच राघव राघव करत स्वप्नातून बाहेर येते. तर राघव सिंधूने एकमेकांना प्रेमाने मिठी सुद्धा मारल्याचे स्वप्न तिने बघितलेले असते. मधू मनात म्हणते की आपल्या दोघांमध्ये जे अंतर होतं, ज्या व्यक्तीमुळे ते अंतर आले होते, ती व्यक्ती तर आता आलेली आहे, म्हणजे ती जिवंत आहे. मग आता हे अंतर वाढणार की कमी होणार? त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मधू ही विनायकला नाश्ता भरवत असते आणि रत्नाकर काही फोटोंचा अल्बम आणि त्यातील सर्व काही या रत्नपारखी कुटुंबातील व्यक्तींची ओळख करून ते फोटो दाखवत असतो. तेवढ्यात अन्वी सुद्धा तेथे आलेली असते आणि तेव्हा रत्नाकर जे फोटो दाखवत असतात त्यातून सिंधूचा फोटो खाली पडतो. तर मधू लगेच खूप अशी घाबरते आणि घाईने तो फोटो उचलते आणि तो विनायकला तो फोटो दाखवून देत नाही. तेव्हा विनायक विचारतो की बाबा, मला आपला फॅमिली फोटो आहे ना तो दाखवा. तेव्हा रत्नाकर दुसरा एक फोटो दाखवतो, मात्र त्यामध्ये सिंधू नसते. तेव्हा मधूच्या जीवात जीव येतो आणि लगेच मधू ही सिंधूच्या फोटोकडे गुपचूप बघत असते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सर्वजण जेवण करत असतात. तर विनायक जो फॅमिली फोटो घेऊन गेलेला असतो तो फोटो तो कंप्लीट झाला असे अन्वीला दाखवत असतो, म्हणजे त्यामध्ये त्याने सावी आणि सिंधूचा फोटो हा लावलेला असतो. तेव्हा अन्वी लगेच तो फोटो बघते आणि सिंधू मामी असे जोरात ओरडते. राजश्री म्हणते की अन्वी, तुला किती वेळेस सांगितले की सिंधूचं नाव या घरामध्ये घ्यायचे नाही. तर अन्वी म्हणते की ह्या फोटोतली बाई ही सिंधू मामीच आहे. तेव्हा ऋषभ विचारतो की अरे विनू, तुला हा फोटो कुठे मिळाला? विनायक म्हणतो की याच माझ्या डॉक्टर काको आणि सावीच्या आई आहेत. तेव्हा रत्नाकर म्हणतो की सिंधू जिवंत आहे. तर घरातील सर्वांना खूप मोठा असा धक्का बसलेला असतो आणि सिंधू जिवंत आहे हे सर्व सत्य आज इतक्या वर्षांनी सर्वांसमोर शेवटी विनायकने आणलेले असते. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.